रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्ट मधनं आज आपण भेटणार आहोत एका उत्तम अभिनेत्रीला, एका नृत्यांगनेला, म्हणजेच उर्मिला कानेटकर यांना. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. हॅलो प्रसन्न. आम्ही तर एक उत्तम अभिनेत्री, एक उत्तम डान्सर म्हणून, परफॉर्मर म्हणून तर ओळखतोच तुम्हाला. त्या पलीकडच्या जर उर्मिला सांगायच्या असतील तर कशा सांगता येते? त्या पलीकडे एक आई, उत्तम आई. तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर बघताच त्याप्रमाणे आय एम हार्डकोर इन टू फिटनेस आणि मला नेचर खूप आवडतं. त्यामुळे मला तू मला विचारशील आर यू अ बीच पर्सन ऑर माउंटेन पर्सन, तर उत्तर असेल की माउंटेन पर्सन. मला दऱ्या डोंगर खूप आवडतात. मला मी तासन तास काही न करता बसू शकते एखाद्या दरीत जाऊन. आणि सो ट्रेकिंग खूप आवडतं, क्लोज टू नेचर. ओके. पाहायला काय काय आवडतं? नाटक, चित्रपट, जे काही आवडतं ना ते मला घराच्या बाहेर जाऊन बघायला आवडतं. त्यामुळे मी खूप टीव्हीला ग्लूड नसते, खूप काय अजिबातच नसते. मी मोस्टली मला थिएटरमध्ये जाऊन सिनेमे बघायला आवडतात किंवा थिएटरमध्ये जाऊन, ऑडिटोरियममध्ये जाऊन नाटकं बघायला आवडतात. आणि तो नक्कीच. पण असंभव सारखी सिरियल तिथपासून सुरू झालेली ही जर्नी जी आहे ती आतापर्यंतचा आपला प्रवास जो आहे त्याच्याकडे आपण कशा पद्धतीने पाहतो बरं? असंभव पासून आतापर्यंतची जर्नी माझी अत्यंत सॉलिड आहे. मला खूप आणि आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल ऍक्च्युली फॉर दिस जर्नी. कारण की बऱ्याच लोकांना हे हवं असतं पण मिळत नाही आणि मला आयतं मिळालं असं मी म्हणेन. त्यामुळे व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. असंभव सुद्धा मला ऑफर जेव्हा झाली होती ती पण म्हणजे रॅन्डमली मला फोन आला आणि ती मला ऑफर झाली आणि ती मी केली आणि ती सुपरहिट झाली आणि ती माझी दॅट हॅपन टू बी माय शॉर्ट टू फेम. त्यामुळे संभव तुमचं पहिलं काम ना इतपत मला त्याच्यापेक्षा आधी 4-5 वर्ष मी काम करत होते ते कोणालाच नाही माहिती. पण म्हणजे शिवमंगल सावधान म्हणा, आई शपथ म्हणा, हे सगळ्या फिल्म्स संभवच्या आधी मी केलेल्या होत्या. एक्झॅक्टली 2006 पासून आपली जर्नी खरं तर तशी सुरू झालेली आहे. पण ओळख जी म्हणतो आपण ती सिरियल मधनं, त्याच्यानंतर दुनियादारी फिल्म पण आपण म्हणू शकतो की त्याच्यामधनं सुद्धा सगळ्या स्टारकास्ट सोबत. तर जसं त्याच्यामध्ये दोस्त लोकांची दुनियादारी होती तर तशी बाउंडिंग जर सांगायची असेल उर्मिला यांची आहे तर असे काही फ्रेंड्स आहेत का त्यांच्यासोबत वेळ स्पेंड करता येतो का? हो, ऑफकोर्स. कॉलेजचा एक ग्रुप आहे त्यांचा टच मध्ये आहे. शिवाय माझी आणि क्रांती रेडकर ही मैत्री तर जगजाहीर आहेच. माझी सिल्वाची मैत्री जगजाहीर आहेच. त्यामुळे ऑफकोर्स वेळ थोडा कमी स्पेंड करायला मिळतो पण नक्कीच एकमेकांसाठी आम्ही 2-3 महिन्यांना एकदा तरी वेळ काढतो, इफ नॉट मोर. बर. ओके. स्वतःबद्दल थोडा विचार नक्कीच करत असतो. तर स्वतःमधल्या काही पॉझिटिव्ह गोष्टी असतात ज्या स्वतःला माहिती असतात की या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत आपल्या, आणि काही गोष्टी स्वतःच्या बदलल्या तर आणखीन चांगली पर्सनॅलिटी होईल असं वाटत असतं. तर अशा दोन्ही गोष्टी सांगायच्या असतील तर काय सांगता येतील? पॉझिटिव्ह गोष्टी सांगायच्या माझ्याबद्दलच्या तर मी खूप पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. हीच एक खूप मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि मी शक्यतो माझी इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. सो ही आता पॉझिटिव्ह गोष्टीत गणायची का नेगेटिव्ह गोष्टीत गणायची ते मला माहित नाही. कारण बऱ्याचदा इग्नोरन्स इज अ ब्लिस, पण माझ्या बाबतीत तसं होत नाही. कारण की म्हणजे मला कळतं जनरली आय एम व्हेरी वाईब सेन्सिटिव्ह. सो ही पण एक अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट आहे की एखाद्या जागी गेलं किंवा एखाद्या व्यक्तीबरोबर संवाद साधायचा असेल तर खूप आय शुड वाईब वेल विथ दॅट पर्सन किंवा दॅट प्लेस. तर ती पण एक अत्यंत मला वाटतं देण आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. एखादी गोष्ट अशी बदलायची असेल की ही गोष्ट बदलली तर आणखीन छान उर्मिला मी होऊ शकेल असं जर सांगायचं असेल तर कुठली गोष्ट असू शकते? चिकाटी मला वाटतं. एखादी गोष्ट परस्यू जर करायची असेल तर गिव्हअप पेक्षा अननोइंगली गिव्हअप व्हेरी फास्ट. आणि त्याच्या मागे लागलं पण ऍक्च्युली नो, म्हणजे मी आय एम अ टॉरियन. त्यामुळे एखादी गोष्ट जर मी माझ्या हातात असेल तर मी ती पूर्ण करते. पण आय नीड टू वर्क टुवर्ड्स दॅट. पंक्च्युअलिटी. मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला खूप पंक्च्युअल होते पण नंतर काय झालं माहिती नाही. आता ते जरा परत एम्बाईब करायचं आहे. येस, नक्कीच.
पण तुझेच मी गीत गात आहे आता संपलेली सिरियल आहे आणि त्याचा इम्पॅक्ट अजून सुद्धा फॅन्स मध्ये जाणवतो का? त्यांच्या काही प्रतिक्रिया अजून येत आहेत का? इंस्टाग्राम थ्रू असतील किंवा मेसेजेस थ्रू असतील? हो हो, ऑफकोर्स. इनफॅक्ट तुझेच मी गीत गात आहे मधली वैदेही सगळ्यांना अजूनही आवडते, हवीशी वाटते, बघावीशी वाटते. पण त्याहीपेक्षा जास्ती तू मला विचारशील तर काकणचा इतका भयावह इम्पॅक्ट आता 10 वर्षांनी जाणवतो आहे. ओके. प्रेक्षकांमध्ये, म्हणजे जेव्हा मी प्रेक्षकांमध्ये कुठल्या तरी इव्हेंटला जाते तेव्हा माझ्या एंट्रीच्या वेळेला जगण्याची आशा गाणं लावलेलं असतं, किंवा सुधा किसूचा विषय सुद्धा नुसता काढला तरी सुद्धा प्रेक्षकांमध्ये हुहा इतकी जोरात येते. किंवा मी कुठे शॉपिंगला गेले, बाहेर गेले, तर मला पहिली गोष्ट हल्ली मी हे नोटीस करते की मॅम तुम्ही काकण सिनेमातल्या सुधामती ना, असं हल्ली खूप विचारतात OTT वरती काकण आल्यापासून. सिनेमाची मला वाटतं ही जादू आहे आणि पॉवर आहे. अभिनय आणि नृत्य यापैकी जास्त जवळचं काय सांगता येईल? अभिनय. कारण की नृत्यात सुद्धा मला नृत्यातला जो अभिनय असतो तोच कायम भावला. नृत्यामध्ये आपण जो अभिनय करतो ताल आणि टेक्निकल अंगामधला सुद्धा पेक्षा सुद्धा मला त्यातला सुद्धा एक भाव जो आहे ना तो मला ऑलवेज भावला. त्यामुळे नृत्यातला सुद्धा मी नृत्यामध्ये सुद्धा मी अभिनयालाच महत्व देते आणि ऑफकोर्स अभिनयाला सुद्धा अभिनयाचंच महत्व देते. नक्कीच. पण एकंदरीतच आपले जे फॅन्स आहेत, जे रेडिओ सिटी ऐकतायत किंवा आता सध्या पॉडकास्ट ऐकतायत, त्यांना एक मेसेज द्यायचा असेल सध्या, तर काय मेसेज आपण या माध्यमातून देणार? मस्त राहा. मला वाटतं ह्या वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि आपल्याला असं वाटतं की ओके काय नाही, आज नाही कल कर लेंगे तो क्या हुआ. नाही, मला वाटतं हा प्रत्येक दिवस प्रत्येकाने सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट तुम्ही उठलात ह्यासाठीच थँक्यू म्हटलं पाहिजे. ग्रेटफुल राहा. कारण किती लोक सकाळ झोपेतच जातात ना, वर येतात कुठे, परत उठतात कुठे. त्यामुळे मला वाटतं हा प्रत्येक दिवस जो आपल्याला दिलेला आहे तिथपासूनच आपण त्यालाच आपण एक गिफ्ट समजलं पाहिजे. बाकी तुमच्याकडे तुम्हाला जे मिळालेलं आहे, नाही मिळालेलं आहे, तुमचे आई वडील, तुमचं घर, तुमची गाडी आणि ते सगळं तर आहेच आहे. बट त्या दिवसात तुम्ही आज आहात आणि तो दिवस कसा मेक टुडे काउंट असं माझ्याकडे एक कोट आहे, तो मी रोज वाचते. प्रत्येकाला मी हेच सांगेन की मेक टुडे काउंट. खूप खूप धन्यवाद या सुंदरशा मेसेज बद्दल. आज आपल्यासोबत अभिनेत्री, एक उत्तम नृत्यांगना उर्मिला कानेटकर होत्या. त्यांच्या अभिनया पलीकडच्या व्यक्तिमत्वाला समजून घेण्याचा प्रयत्न आज आपण केला. आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्या पलीकडे या पॉडकास्ट मधनं मी RJ प्रसन्न तुमची रजा घेतोय. भेटूयात पुढच्या पॉडकास्ट मध्ये. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.